नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पोस्ट ऑफिसमध्ये एक तक्रार घेऊन आलेलो आहे। खेंगरमोहन इथले पोस्ट ऑफिस इन्चार्ज आहेत काय ते साहेब, हे पार्सल आम्ही ठाण्याला काही दिवसापूर्वी पाठवलं होतं, ओके, आणि त्याच्यावर शिक्का मारून असं आणलेलं आहे की नॉट डिलिव्हर म्हणून। आता ज्या व्यक्तीला मी पाठवलं होतं ती काही साधी व्यक्ती नव्हती, जिथे महाराष्ट्राचे IAS IPS घडतात ते CD देशमुख IAS इन्स्टिट्यूटला मी पाठवलं होतं। त्याचे CEO म्हणजे मित्र येतं देशमुख म्हणून, त्यांना 5 वेळा मेसेज गेला, पार्सल इथं आलंय तिथं आलंय, आणि शेवटी काय मेसेज दिलाय, नॉट डिलिव्हर। त्या माणसाने मला सगळे मेसेज पाठवलेत, ते तिथे ऑफिसला नेहमी असतात, तरी पोस्टाने अशा प्रकारे हे रिटर्न पाठवले। पाठवताना ह्याची अवस्था बघा, म्हणजे आपण शिवाजी महाराजांची पुस्तकं पाठवतो, ही सगळी 10च्या 10 पुस्तकं डॅमेज करून पाठवलेली आहेत। तर या बाबतीत पोस्ट खात्याकडे माझी अशी तक्रार आहे की माझे हे पुस्तकाचे पैसे भरून द्यायचे, जे मी ह्याचे पैसे भरले होते ते मला रिटर्न करायचे, आणि ह्याच्यावर जो काही मला मनस्ताप झालाय त्याचा सुद्धा पोस्टाने ग्रेव्हियन्स म्हणून याची काहीतरी तरतूद आहे। हे पुस्तकाची अवस्था बघा, हे कशासाठी, म्हणजे आम्ही रजिस्टर पोस्टाचे पैसे भरतो, जवळपास 150 रुपये ह्या पार्सलची मी दिलते, ती व्यक्ती तिथं आहे रिसिव्ह करायला, तरी सुद्धा अशा प्रकारचा सिक्का मारून परत पाठवलं जाते। जो कोणी कर्मचारी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्याकडून हे डॅमेज पुस्तकाची किंमत आणि दिलेले पैसे हे रिटर्न मला मिळाले पाहिजेत, अशी प्रकारची माझी तक्रार आहे। तुमचं काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे? हां, आता ही प्रक्रिया तुम्हीच करायची, कारण मी इथं सगळं बुक करतो, आणि कोण कसं जबाबदार आहे हे शोधणं तुमचं काम राहील, कारण पोस्टाचे इंटरनल पार्ट येतो। बरोबर आहे, शोधू आपण सगळं। त्यासाठी तुमची तक्रार द्यावी, आपली वेबसाईट त्याच्यावर दिली तरी चालेल, हां, किंवा माझ्याकडे दिली तरी चालेल। हां, ठीक आहे करू का? मित्रांनो, अशा प्रकारे जिथं पण तुमचा काय लॉस होईल, ज्या ज्या सेवेसाठी जे जे लोक जबाबदार असतील त्यांना जागेवर जबाबदार धरलं तरच तुम्हाला उत्तम सर्व्हिस मिळेल। अन्यथा ती व्यक्ती तिथं घ्यायला तयार आहे, जबाबदार व्यक्ती आहे, परंतु तिथे न जाता, तिथे ते डिलिव्हर न करता फक्त शिक्का मारलाय। आणि हे बघा, असे म्हणजे कसे फेकले असतील पुस्तकं, तुम्ही लक्षात घ्या। नवी कोरी पुस्तकं आपण ज्यावेळी लोकांना पाठवतो त्यावेळी पोस्ट ऑफिस कशा प्रकारे ते हाताळते हे तुम्ही बघा।